सैनिक संघटनेवर जनरल काउन्सिलर आहे महाराष्ट्र राज्यावर. तुमच्याविषयी नमस्कार माऊली. माऊली, आपण कोणत्या जिल्ह्यात राहला काय सांगू शकाल का? नमस्कार, मी माजी सैनिक बबन रोकडे, भारतीय माजी सैनिक संघटना शाखा महाराष्ट्र जनरल काउन्सिलर. मी रोहितदादा पवारांच्या आंदोलनाला उपस्थित ह्यासाठी आहे की दादांचं फक्त आंदोलन नाही, हे आंदोलन माझं आहे, हे माझ्या शेतकऱ्यांचं आहे. फक्त सोलापूर जिल्ह्याचं आंदोलन नाही किंवा पंढरपूरचं आंदोलन नाही, हे पूर्ण महाराष्ट्राचं आंदोलन आहे. आणि ह्या आंदोलनाला 100% कर्जमाफी मिळाल्याशिवाय आम्ही आंदोलन बंद करणार नाही. आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहे. आतापर्यंत आमच्या वडिलांनी सहन केलं, आमच्या आजोबांनी अन्याय सहन केला. आम्ही शेतकऱ्याची मुलं इथून पुढे अन्याय कधी सहन करणार नाही. आपण कोणत्या जिल्ह्यात आलो काय सांगू शकाल? मी तर पंढरपूर तालुका मुडवी गावचा आहे, मेजर बबन रोकडे. दादा, सध्याला सरकार म्हणतं एका दिवसात आर्थिक बळ शेतकऱ्यांना जर कर्जमाफी केली तर अर्थ खातं मजबूत होईल का कच्चं राहील? तसं पाहिलं तर शेतकऱ्याचं कर्ज माफ केल्यानंतर आर्थिक बळ कसलंही ढासळणार नाही, आर्थिक बळ मजबूत राहणार आहे. आता परिस्थिती बघितल्यावर दुष्काळी परिस्थिती उद्भवावं लागली आहे. दुसऱ्या देशातून तेलांची आवक कमी होलेली, गॅसची आवक कमी होलेली, आणि तसं पाहिलं तर शेतकऱ्याला तुम्ही 2-2 लाख रुपये तसंच वाटायला पाहिजे. शेतकऱ्याला कर्जमाफी केल्यानंतर महाराष्ट्राचं आर्थिक जे खातं आहे ते मजबूत होईल का नाही? शेतकऱ्याला कर्जमाफी केल्यानंतर जे आर्थिक खातं आहे ते मजबूतच होणार नाही, ढासळणार नाही. आणि शेतकरी हा असा हिंदुस्थानला शेतकरी असा आहे की तो शोषित वर्ग आहे. प्रत्येक लहान जीवापासून ते मोठ्या मंत्र्यापर्यंत ते शोषण केलं जातं, असा शेतकरी वर्ग आहे. आणि त्याला जर कर्जमाफी केली तर सरकारचं आर्थिक खातं ढासळणार नाही, मजबूत राहणार, 100% मजबूत राहणार. दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्रामधील आर्थिक खातं सरकार काय म्हणतंय की एका दिवसात 94% कर्ज माफ करू म्हणतंय. एका दिवसात 94% कर्ज आम्ही माफ करू म्हणतंय सरकार. याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? मग कर्जमाफी का करत नाही सरकार? 100% जसं सरकार देवेंद्र फडणवीस साहेब बोलले होते की आमचं सरकार आलं तर 100% शेतकऱ्यांचा सरसकट कर्जमाफी करू आणि सातबारा कोरा करू. म्हणजे त्यांचा बोलण्याचा उद्देश हेच होता की जर शेतकऱ्याला कर्जमाफी दिली तर सरकारच्या तिजोरीवर कुठलाही आर्थिक बोजा पडणार नाही, कुठं चांगलं राहणार आहे. सरकार का करत नाही? कर्जमाफी केली पाहिजे का नाही? शेतकऱ्यासाठी कर्जमाफी ह्यासाठी करत नाही की शेतकऱ्याला नेहमी कर्ज घेतलं पाहिजे शेतकऱ्याने, आणि शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं तर बँकाचा व्यवहार व्यवस्थित चालणार आहे. शेतकरीचा असा पक्ष आहे की बँकेतून कर्ज घेतो. कुठलाही नोकरदार, कुठलाही पक्ष, कुठलाही पुढारी, कुठलाही अधिकारी, कुठलाही नोकर वर्ग बँकेतून कर्ज घेत नाही, फक्त शेतकरी घेतो. आणि सरकारचं धोरण आहे की प्रत्येक वेळेला शेतकऱ्यानेच कर्ज घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या या महाराष्ट्रामध्ये सरकारकडून, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांच्याकडून मोठमोठ्या शेतकऱ्यांसाठी अनुदान भेटतंय, योजना आहेत, मोठमोठ्या योजना आहेत, पण ते सरकारी अधिकारी ही योजना खालीपर्यंत शेतकऱ्यांना देत नाही. बरोबर. भ्रष्टाचार महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये दुष्काळ पडला आहे. याच्यावर आपलं काय मत आहे? 100% मी सध्या भ्रष्टाचार मुक्त भारत नवी दिल्ली त्या ठगीपीडित जमाकर्ता परिवार म्हणून सचिव म्हणून काम करतोय. आणि आमचं धोरण आहे की देशाला भ्रष्टाचार मुक्त करायचं, आणि सरकारचं धोरण आहे की देशात भ्रष्टाचार वाढला पाहिजे. भ्रष्टाचार वाढला तरच एक दुसऱ्याचं शोषण होणार आहे. आणि मतदानच्या वेळी 50 रुपयाच्या 60 रुपयाच्या बाटलीवर पॅकवर शेतकरी किंवा गरीब वर्ग नाचणार आहे आणि ह्यांना मतदान देणार आहे. ह्यासाठी शेतकऱ्यांच्या गरीब मुलांना ते कर्जमाफी होऊ देणार नाही आणि शेतकऱ्याच्या आर्थिक मजबूत होऊ देणार नाही. म्हणून शेतकऱ्याचं सरकारचं हे धोरण आहे की गळीत लोकांना गळीतच ठेवलं पाहिजे, शेतकरी लोकांना आर्थिक दृष्टीनं मजबूत होऊ द्यायचं नाही, सरकारचं धोरण आहे. तुकाराम मुंडे साहेब त्यांची कामगिरी कशी आहे, काय वाटतं? मी माजी सैनिक आहे. जसं माजी सैनिकाला बॉर्डरवर काम करण्याची संधी मिळते
तशी संधी माननीय तुकाराम मुंढे साहेबाला मिळालेली आहे आणि तुकाराम मुंढे साहेबांचं काल आम्ही मंगळवेढेमध्ये दूध आवश्यक आंदोलन केलं आणि मोठ्या संख्येने शेतकरी आणि दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. तुकाराम मुंढे साहेबांच्या बोलायचं झालं तर कमीत कमी 1 तास मी बोलू शकतोय. तुकाराम मुंढे साहेबाला सरकारने बदली करू नये आणि त्यांचा पूर्ण 3 वर्षाचा काल पूर्ण व्हावा आणि त्यांना पूर्ण महाराष्ट्रातला बेसळ मुक्त महाराष्ट्र तयार करावा, तयार करू द्यावा अशी मी सरकारला विनंती करतो. माऊली, इतर अधिकारी काय करतात? आता एकच अधिकारी काम करतो, दुसरा अधिकारी काय करतात? मी प्रत्येक वेळेला कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून संवाद करतो. कॉलेजच्या मुलाला संवाद करतो, गावातल्या शाळेतल्या मुलाला संवाद करतो आणि त्यांना एकच सांगतो की प्रत्येक गावातून तुकाराम मुंढे तयार झाला पाहिजे, प्रत्येक गलीतून तुकाराम मुंढे तयार झाला पाहिजे, प्रत्येक कॉलेजमधून तुकाराम मुंढा तयार झाला पाहिजे आणि एक दिवस असा येईल की एकटा तुकाराम मुंढे राहणार नाही, पुरा देश तुकाराम मुंढे होईल. आता तुम्ही माहिती दिल्याबद्दल आभारी आहे. अजून छोटासा एक प्रश्न अजून महत्त्वाचा. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत एकही सरकारी अधिकारी निलंबित झाला नाही. जोपर्यंत अधिकारी निलंबित होणार नाहीत तोपर्यंत हे महाराष्ट्र आर्थिक भांडवल असेल, शेतकऱ्यांचा फायदा होईल की नाही, काय मत आहे? नाही, जोपर्यंत एखादा अधिकारी एखाद्या केसमध्ये निलंबित होत नाही याचा अर्थ आहे मिलीभगत, तुम बे खाओ और हमारे भी खिलाओ, ही धोरण सरकारचं आहे आणि ह्या धोरणाला आम्ही कट्टर विरोध करतो. असल्या धोरणाला आम्ही बळी पडणार नाही. आम्ही शेतकरी अगोदर मी बोललो होतो, आमच्या आजोबांनी सण केलं, वडिलांनी सण केलं, आम्ही शेतकरी आता सण करणार नाही. धन्यवाद. आपण दिलेली माहितीबद्दल धन्यवाद. आपल्या मागण्या जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करू, त्याबद्दल धन्यवाद.